मंगळागौरीच्या पूजेसाठी कणकेचा महादेव बनवतात हे तुम्हाला माहीत होतं का? आज मी तुम्हाला आमच्या घरी मंगळागौरीच्या पूजेसाठी कणकेचा महादेव कसा बनवतात हे दाखवणार आहे. आणि या शिवलिंगाची एक खास गोष्ट म्हणजे ती पुढचे 5ही मंगळवार पूजेसाठी वापरला जातो. त्यामुळे ते बनवताना काही छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते, जेणेकरून ते व्यवस्थित टिकेल आणि त्यावर भेगा पडणार नाहीत. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कणकेचा महादेव बनवण्याची पद्धती आणि ते व्यवस्थित टिकवण्यासाठीच्या टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या घरी कणकेचा महादेव बनवण्याची ही परंपरा आजही जपली जाते आणि आज मी माझ्या सासूबाईंनी सांगितलेल्या पद्धतीनुसार कणकेचा महादेव बनवणार आहे. चला तर मग आमच्या घरी कणकेचा महादेव कसा बनवतात हे तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी कणिक घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालायची. त्यानंतर थोडं पाणी घालत ती कणिक मळून घ्यायची. आता कणिक मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याला आपल्याला शिवलिंगाचा आकार द्यायचा आहे. त्यामुळे कणिक जास्त घट्ट पण मळायची नाही आणि जास्त पातळ पण मळायची नाही. कणिक थोडी घट्टसर आणि मऊ असायला हवी. मंगळागौरीची पूजा प्रत्येक घरात थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते. काही घरामध्ये कणकेचा महादेव बनवला जातो, तर काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने शिवलिंग तयार केले जाते, तर काही ठिकाणी वाळूचा सुद्धा वापर केला जातो. तुमच्या घरी मंगळागौरीच्या पूजेसाठी कणकेचा महादेव बनवतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं सांगायचं तर कणकेचा महादेव बनवण्यामागचे नेमकं कारण मलाही पूर्णपणे माहीत नाही. जर तुम्हाला यामागची काही भावना, कथा काही माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ही कणिक व्यवस्थित मळून घेतल्यानंतर माझ्या सासूबाईंनी सांगितलेल्या पद्धतीनुसार यामध्ये थोडंसं डिंकाचं पाणी घालायचं किंवा फेमिकॉलमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हे पाणी पण तुम्ही वापरू शकता. डिंकामुळे किंवा फेमिकॉलमुळे कणकेला थोडासा घट्टसरपणा येतो, त्यामुळे पिंडीवर भेगा पडण्याची शक्यतासुद्धा कमी होते. हे पाणी मिसळून व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा आणि त्याला हळूहळू पिंडीचा आकार देण्याचा प्रयत्न करायचा. इथे तुम्हाला माझ्याबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. हा माझा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ नाही आहे. मी याआधीही यूट्यूबवर कॉन्टेंट पोस्ट केलेला आहे, पण अशा प्रकारचं कॉन्टेंट मी पहिल्यांदाच करण्याचा प्रयत्न करत आहे. माझी लाईफस्टाईल, डेली रुटीन, घरातल्या परंपरा आणि रोजच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या मोमेंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला असा कॉन्टेंट बघायला आवडत असेल तर मला नक्की सपोर्ट करा. आता या पिंडीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती वाळवताना घ्यायची काळजी. ही पिंड डायरेक्ट कडक उन्हात ठेवायची नाही, कारण खूप उन्हामुळे त्यावर भेगा पडू शकतात. आणि अगदी बंद डब्यात सुद्धा ठेवायची नाही. हवा खेळती असेल अशा ठिकाणी ठेवायची, कारण कणकेला ओलसरपणा राहिला तर त्याला बुरशी येऊन ती काळी पडू शकते. त्यामुळे ही पिंड सावलीच्या आणि हवेच्या ठिकाणी ठेवायची आहे, म्हणजे ती हळूहळू व्यवस्थित सुकेल. ही पिंड आपल्याला पुढचे 5ही मंगळवार पूजेसाठी वापरायची आहे, त्यामुळे ती व्यवस्थित सुकवणे आणि टिकवणे हे खूप महत्त्वाचे आहे. आता मंगळागौरीची पूजा झाल्यानंतर ही पिंड पुढचे 5ही मंगळवार व्यवस्थित टिकून राहण्यासाठी नेमकं काय करायचं याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल व तो तुमच्याकडून मिस होणार नाही. मंगळागौरीची पूजा ही फक्त एक केवळ परंपरा नाही, तर आपल्या सुखी संसारासाठी, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी देवाकडे केलेली मनापासूनची प्रार्थना आहे. म्हणूनच श्रावणातील मंगळवार मंगळागौरीच्या पूजेसाठी विशेष मानले जातात. तुमच्या घरी मंगळागौरीची पूजा कशी केली जाते आणि तुमच्या इथं पण कणकेचा महादेव बनवतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मलाही तुमच्या घरची पद्धती जाणून घ्यायला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला महादेवाच्या पिंडीचा फायनल लुक पण समजेल.